नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदेशी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. नुकतंच 21 जानेवारी झाला आणि 21 जानेवारीला भारतातल्या 3 राज्यांची निर्मिती झाली होती. हा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे की तिन्हीच्या तिन्ही राज्य तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहेत ती नॉर्थ ईस्टमधली आहेत. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ही तिन्हीच्या तिन्ही राज्य नॉर्थ ईस्टमधली आहेत. त्याच्यामुळे हे राज्य आपल्या परीक्षे दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत, कारण MPSC आणि UPSCच्या दृष्टीनं नॉर्थ ईस्ट हा टॉपिक लाईक शुगर बाउल आहे. त्याच्यावरती प्रश्न येतात. ओके, म्हणजे भारतातलं 100रावं सर्विंग एअरपोर्ट कुठं झालं हा प्रश्न विचारला तुम्हाला माहीतच आहे. नॉर्थ ईस्टमधल्या खिंडी विचारतायत. कधी नॉर्थ ईस्टमधल्या शहरांची नावं देऊन जोड्या सुद्धा विचारला जात आहेत. कधी नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांचा सिक्वेन्स विचारला जातो आहे. कधी नॉर्थ ईस्टमधल्या राज्यांची निर्मिती कधी झाली विचारलं, हे सगळं तुम्हाला विचारलं जाते. त्याच्यामुळं MPSC असू द्या किंवा UPSC असू द्या किंवा कंबाईन असू द्या, कोणती सरळ सेवा असू द्या, त्याच्यासाठी त्या दृष्टीनं नॉर्थ ईस्ट हा टॉपिक भारताच्या दृष्टीनं जसे 7 सिस्टर्स किंवा नॉर्थ ईस्ट महत्त्वाचा आहे, तसा आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा नॉर्थ ईस्ट अतिशय महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा सांगतो, ही जी नॉर्थ ईस्टकडची 7 राज्य आहेत की ज्याला आपण 7 सिस्टर्स म्हणून ओळखतो. बघा, ही राज्य भारतासाठी एक पॅकेज आहेत. पॅकेज म्हणजे का तुम्हाला माहिती आहे, फ्लोरा आणि फोना समृद्ध, खनिज संपत्ती जरा बऱ्यापैकी ओके, सगळ्या गोष्टी तिथं अतिशय समृद्ध, म्हणजे नैसर्गिक सौंदर्य जे आहे किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे तर नॉर्थ ईस्टमधल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं 2014 नंतर म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर नॉर्थ ईस्टमधल्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते तुम्हाला. आणि त्या राज्यांना तुसडेपणाची जी भावना होती, आपण काय म्हणतो तुटकपणाची, म्हणजे बघा जो सिलिगुरी कॉरिडॉर आहे, चिकन स्नेक म्हणतो आपण त्याला, तेवढा पार्ट जर का सोडला तर तिकडं भारताची कनेक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात आहे आणि चीनच्या कुरघोड्या असतील, त्याच्यामुळं भारताला त्या भागाशी कनेक्ट होणं जरा थोडंसं कठीण जात असतं. परंतु 2014 नंतर ॲक्ट ईस्ट पॉलिसी जी आणली आहे तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती ती राज्य किंवा भारतातली जी अशी राज्य आहेत की ज्याला आपण माग असलेली राज्य म्हणतो, तर त्या सर्व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट केली जाते. त्याच्यामुळं ही जी 7 सिस्टर्स आपल्यासाठी खूप महत्त्वाची राज्य आहेत. ओके, तर आज आपण त्याच 3 राज्यांबद्दल बघणार आहोत. या तिन्ही राज्यांची निर्मिती जी आहे तर नॉर्थ ईस्टर्न एरियाज रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1971 1971चा कायदा आहे. तर या कायद्यानुसार 21 जानेवारी 1972 रोजी या 3 राज्यांची निर्मिती झालेली आहे. कधी? 21 जानेवारी 1972. पहिलं जे राज्य आहे तर ते पहिलं राज्य आपण मणिपूरबद्दल माहिती सर्वप्रथम घेऊया. नीट लक्ष देऊन ऐका. 21 जानेवारी 1972 रोजी मणिपूरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि मणियांची भूमी म्हणून त्याला मणिपूर हे नाव पडलं. या राज्याची सुवर्णभूमी अशी ओळख आहे. ओके, लँड ऑफ गोल्ड, सुवर्णभूमी. उत्तरेला या राज्याच्या नागालँड आहे, पश्चिमेला आसाम आहे, दक्षिण पश्चिमेला मिझोराम आहे. ओके, पूर्व आणि दक्षिण पूर्वेला म्यानमार हा देश आहे इथं खाली. ओके, हा म्यानमार देश आहे. आला लक्षात? ही तिन्ही जी राज्य तुम्हाला सांगणार आहे, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा, या तिन्ही राज्याला एक देश लागून आहे, हे लक्षात ठेवा. तिन्ही राज्याला एक देश लागून आहे. मणिपूरबद्दल बघा, दक्षिण पूर्व आशिया या व्यापारी मार्गावर असल्यामुळं हे राज्य महत्त्वाचं आहे. गोड्या पाण्याचं जे लोकटाक सरोवर आहे तुम्हाला माहितीच आहे. जगातील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान जे आहे किबुल लामजो राष्ट्रीय उद्यान, ते मणिपूरमध्ये आहे. आलं लक्षात? समजलं? मणिपूरचा अजून एक व्हिडिओ आहे, त्याची मी खाली कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, दगदगत मणिपूर नावाचं. ओके, तर त्याची लिंक मी तुम्हाला देतो. न विसरता तो व्हिडिओ तुम्ही चेक करा. तिथं मी नॉर्थ ईस्टबद्दल सगळी व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे. याच्यानंतरचं दुसरं जे राज्य आहे तर ते आहे मेघालय. ओके, आता हे मेघालय जे आहे तर मेघालयबद्दल आपण माहिती पाहूया. अगोदर हे आसामचा भाग होतं. ओके, आसामचा भाग हे मेघालय होतं. राज्याची राजधानी शिलाँगला पूर्वेचं स्कॉटलँड म्हणून ओळखलं जातं. मेघालयाची राजधानी आहे शिलाँग आणि शिलाँगला पूर्वेकडचं स्कॉटलँड म्हणून ओळखलं जातं. शिलाँग अगोदर आसामची राजधानी होती. मेघालय या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ढगांचे निवासस्थान. ओके, मेघालय या संस्कृत शब्द आहे हा आणि याचा अर्थ आहे ढगांचे निवासस्थान, म्हणून त्याला म्हटलं जातं मेघालय. म्हणजे मेघाचं आलय किंवा वास्तव्य जिथं आहे त्याला मेघालय म्हटलं जातं. उत्तर आणि पूर्वेला आसाम आहे, हा आसाम आहे. याच्यानंतर दक्षिण आणि पश्चिमेला बांगलादेश आहे, इथं खाली बांगलादेश आहे. म्हणजे हा एक देश आहे. राज्याचे 3 भौगोलिक भाग आहेत तुम्हाला माहीत आहे, गारो, खासी आणि जयंतिया. पश्चिमेला आहेत तर त्या गारो टेकड्या आहेत,
सेंट्रलला आहेत तर त्या खासी टेकड्या आहेत आणि पूर्वेला आहेत तर त्या जयंतिया टेकड्या आहेत. नॉर्थ ईस्टमधील एकमेव राज्य आहे ज्यामध्ये मातृसत्ताक पद्धती आहे आणि जिथं आपल्या वंशाचा परिचय आईच्या माध्यमातून दिला जातो. म्हणजे तुमचा वंश सांगायचा असेल, तुमची किनशिप सांगायची असेल तर त्याची जी आपण हे म्हणतो ना वंशावळ, तर ती आईच्या माध्यमातून सांगितली जाते. मेघालय असं एकमेव राज्य आहे नॉर्थ ईस्टमधलं की जिथं वंशावळ सांगताना आईच्या माध्यमातून सांगितली जाते. ही झाली 2 राज्य. तिसरं राज्य आहे त्रिपुरा. ओके, त्रिपुरा विविध आदिवासी जमाती आणि धर्मांचं निवासस्थान आहे. हे संगीत, नृत्य, फाईन आर्ट्स, लोककथा, वास्तुकला, हस्तकला यामध्ये लोकांची विशेष रुची आहे. नॉर्थ ईस्टमधील अत्यंत दक्षिण पश्चिमेच्या कोपऱ्यात असणारे हे राज्य आहे. इथं बघा हे नॉर्थ ईस्ट छोटंच तुम्हाला दिसते. याशिवाय उत्तर पूर्वेला आसाम आहे, हे वरती आसाम आहे. याच्यानंतर मिझोराम आहे, इथं हे मिझोराम आहे आणि उत्तरेला हा बांगलादेश इथं आहे, बांगलादेश. आलं लक्षात, समजलं. तर हा होता 3 राज्यांचा स्थापना दिवस की जो 21 जानेवारी रोजी आपण सेलिब्रेट केला आणि 3 राज्यांची स्थापना 21 जानेवारी 1972 रोजी झालेली आहे. हा छोटासा व्हिडिओ होता मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराचा स्थापना दिवस. येते लक्षात. या 3 राज्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. याच्या काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.